बाबा, राजला आपण काय गिफ्ट द्यायचं? गिफ्ट कशाला? राजने आपल्याला काही गिफ्ट दिलं होतं? त्यांनी काय दिलं होतं हे तू विचारतेस तानिया? तुझ्या आईने जे मागून घेतलं होतं ना, त्यानंतर वेगळं काही गिफ्ट द्यायची गरजही पडली नाही. आदित्य, तू आता हे सगळं मला ऐकवणार आहेस का? की माझ्या मम्माने कसे पैसे मागितले, कसा तुझा अपमान झाला, आता यावरून टोमणे मारणार आहेस तू मला? अरे पण माझ्या मम्माने कशासाठी पैसे मागितले होते? आपल्या फ्युचर साठी मागितले होते. तुझ्या हक्काचे पैसे मागितले होते. हक्काचे? हो, हक्काचे पैसे. आणि कशासाठी मागितले होते हे तुला आता चांगलंच कळतंय. इतकी वर्ष हे लोक तुला कसं वागवतात हे एवढं कळत नाहीये का रे तुला? कसं वागवलं म्हणजे? आतापर्यंत या घरात मला कोणीही वाईट वागवलेलं नाहीये तानिया. आणि हक्काच्या गोष्टी तू करू नकोस. तू या घरात आल्यापासून तुझं काहीही वाईट झालेलं नाहीये, तुलाही माहितीये. आणि काय म्हणाल होतीस मला तू? राज परत आल्यानंतर तुला बाजूला करतील, सगळं पुन्हा राजच्या हातात जाईल. असं काहीही घडलेलं नाहीये. उलट काकीने मला माझी स्वतंत्र केबिन बनवून दिली. आणि राज आलाय म्हणून माझ्या हातून एकही काम काढून घेतलेलं नाहीये काकीने. त्यामुळे तू जसा विचार करतेस ना, तर काहीही घडलेलं नाहीये तानिया. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तुम्ही घेतलेले पैसे तुम्ही परत करायला हवे होते. पण काय, तुमच्या डिक्शनरी मध्ये दानच हा शब्दच येत नाही ना. आदित्य, तू जास्त शांत व्हा रे. शांत व्हा, शांत व्हा. हो पण बाबा हा कस? तू शांत. हे बघा, जे झालंय ना त्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आदित्य, तू ऑफिसला जा. ऑफिसला आज कुणी नाही. रत्न मला, वहिनी आणि राजवर्धन दोघेही गुहागरला घेतला. त्यामुळे जर ऑफिसमध्ये महत्वाचं काम आलं तर ते बघायला कुणी नकोय का? हा, जा ऑफिसला जा. बाबा बघितलं सुनबाई, जरा दामानं घ्या. राजला आपण गिफ्ट द्यायलाच. का गिफ्ट द्यायला नको? राजचे आपल्यावर इतके उपकार आहेत, तर त्याला असं काहीतरी गिफ्ट देऊया आपण, त्याच्या आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. नमस्कार गुरुजी. नमस्ते. तुम्हाला तर माहित आहेच, आमच्या वैदेहीचं लग्न ठरलंय. वा वा, छान. ह्या आमच्या होणाऱ्या विहीणबाई रत्नमाला मोहिते. नमस्कार. 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 मुंबईचं मोठं प्रस्थ आहे, तशा त्या देखील गुहागरच्याच आहेत. आणि हा त्यांचा मुलगा राजवर्धन. नमस्ते. अहो, ह्यांच्याबरोबरच लग्न ठरलंय वैदेहीचं. तशा त्या देखील इकडच्याच असल्यामुळे देवीला पत्रिका ठेवायला आलेत. वैदेही, टिवरून घेऊया. हो. या. राज, अरे आपली पत्रिका गाडीत राहील, मी आणतो. आई, मी तुझ्या पायाशी माझी सून मागायला आले होते. तूच मला संकेत दिला होतास की कावेरी माझ्या घरची सून होईल म्हणून. राजचंही कावेरीवर मनापासून प्रेम आहे, आणि आज तूच ही वेळ आणलीस आमच्यावर की मला तुझ्या पायाशी राज आणि वैदेहीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला लागते. आई, आपल्याच लेकरांशी असा जीव घेणा खेळ खेळून तुला काय मिळतं ग? आई, काय आहे तुझ्या मनात? मला काही कळत नाहीये.
काय गौरी? नाही, मला सांग तू नक्की काय ठरवलंस? तू खरंच त्या आजी म्हणते त्या मुलाशी लग्न करणार आहेस का? हे बघ, मला नाही सांगणार तुझं असं दुसऱ्या कुणाशीही लग्न झालेलं. आणि तू मला फोनवर काय म्हणाली होतीस की तुला तुझी चूक कबूल आहे, पण पुढे काय? चूक कबूल करून काही होत नाही, ती सुधारायला पण हवी ना. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. शांत हो. आणि मी सांगितलं ना तुला, प्रेमाची कबुली देण्याची योग्य वेळ निघून गेली आणि आता काही नाही होऊ शकत. राजवर्धन सर आणि वैदेहीचं लग्न ठरलंय. आता मी यात काही करू शकत नाही. आता वेळ निघून गेलीये, कळलं तुला? का नाही सुधारू शकत? काही अजूनही सुधारू शकतेस तू. गौरी, मी देवळात जाऊन येते. गौरी, येतेस का तू? नाही नाही, तू इथेच थांब, मी जाऊन येते पटकन. आले. ताई, मी पण येते. बरं झालं अगदी वेळेवर आलात तुम्ही. गुरुजी, पत्रिका चुकीची आहे का? पत्रिका कशी असेल चुकीची? राजवर्धन यांचा विवाह जी सौका कावेरी? राज, काय आहे?